नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मच्छी करी। तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी मच्छी घेतलेली आहे आणि छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर यासाठी कोणतं साहित्य लागते वाटण बनवण्यासाठी ते बघणार आहोत। तर आपण आधी वाटण बनवून घेऊया। तर मसाले बघूया। तर इथे घेतलेला आहे मी आलं, चक्री फूल, एक वेलची, दालचिनी, एक चमच धने घेतलेले आहेत, सोबतच थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, एक चमच जीरा घेतलेला आहे, एक हिरवी मिरची, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि एक कांदा भाजून घेतलेला आहे, एक टोमॅटो आणि खोबरं। तर छानपैकी याचं वाटण बनवून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं वाटण बनवून झालेलं आहे। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये मी छान तेल घातलेलं आहे। यामध्ये घालणार आहोत आपण एक तेजपत्ता। तर छानपैकी आपलं तेल असं तापलेलं आहे। यामध्ये आपण मसाला घालूया आणि छान असा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर छानपैकी असा आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। आणि यामध्ये काही आपल्याला सुके मसाले सुद्धा घालायचे आहेत। तर इथे घेतलेला आहे मी चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळदी पावडर आणि गरम मसाला ही सुद्धा घालायचा आहे यामध्ये। आणि छानपैकी असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि छानपैकी आपला मसाला फ्राय सुद्धा झालेला आहे। इथे बघू शकता तुम्ही छानपैकी तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर यामध्ये आपण पीसेस टाकून घेऊया फिशचे। तर छानपैकी असा आपला मसाला फ्राय झालेला आहे आणि यामध्ये फिश सुद्धा घालून घेतलेली आहे। तर हे छान अशी फ्राय करायची आहे। तर पीसेस सुद्धा छान यामध्ये फ्राय झालेले आहेत। तर यामध्ये आपण गरजेनुसार आता पाणी घालणार आहोत। तर यामध्ये गरजेनुसार पाणी सुद्धा घालून झालेले आहे। छानपैकी याला उकळी काढायची आहे आणि मग आपली भाजी तयार होणार आहे। तर छानपैकी अशी उकळी काढून घेऊया। तर छानपैकी आपली फिश करी उकळी आलेली आहे। तर इथे बघू शकता रेडी आहे आपली फिश करी। सर्व करून घेऊया। तर रेडी झालेली आहे आपली फिश करी। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब सुद्धा करा। बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि ही भाजी नक्की एक वेळेस ट्राय करा, अतिशय टेस्टी अशी लागते। आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट सुद्धा करत राहा। धन्यवाद।